हो, खूप वेळा ज्यावेळेला मी कर्दळीवनात गेले, जे स्वामींचं जे स्थान आहे, जिथून ते प्रकट झाले, अक्षरशः मी 20 ते 25 मिनिटं त्या स्थानावरच तिथे वारुळ आहे. वारुळावरती आपण हात ठेवू शकतो. ज्यावेळेला मी वारुळावरती तिकडे हात ठेवला ना, तो 20-25 मिनिटं माझा हात निघालाच नाही. काहीतरी असं राउंड, राउंड, राउंड काय होतं असं मला ते कळतच नव्हतं. माझ्यासोबतचे जे होते हां, एक्झॅक्टली. आणि माझ्यासोबतचे जे होते ना, ते म्हणतात की "रुपल एवढा वेळ काय करतेस तू?" म्हणजे माहित नाही, मला ते समजत नव्हतं. अश्रू वगैरे काही येत होते, पण मला ते कळत नव्हतं. असं चिकटलीत की काय हात म्हणते आणि काढायची इच्छा नव्हती मुळात. मग त्यावेळेला मला एक अनुभव आला किंवा मग आपण काढायला जातो तर ते निघत नाही की मी कोणाला वाटतं की मुद्दाम ठेवू नये की काय करते काय माहित नाही. पण अक्षरशः खूप छान अनुभव आला. आणि त्या दिवसानंतर माझी ही जी प्रगती आहे ॲस्ट्रॉलॉजीची, ही आणखीन पुढे गेली. मी PhD डिग्री घेतली. खूप काही झालं. छान म्हणजे अनुभव आला. आजही स्वामीच्या कृपेने लोकांचं चांगलं मार्गदर्शन करू शकते. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जी काही ताकद आहे, ही त्यांनीच दिलेली आहे. माझ्याकडे जो कोणी व्यक्त त्याला ही गोष्ट नेहमी सांगते की तुमच्या आणि माझ्यामध्ये स्वामी उभे आहेत. मी जर तुम्हाला म्हणाले ना होईल, तर ते स्वामींनी म्हणाले आणि माझी लाज त्यांनी ठेवायची असते. हे नेहमी बोलत असते मी. बऱ्याच वेळेला काय होतं ना, जेव्हा आपण स्वामींशी जोडलं जातो ना, तर समजा एखादी कुठेतरी गोष्ट होणार आहे तुमच्या लाईफमध्ये जी तुमच्यासाठी चांगली नाहीये. एक सिक्स सेन्स म्हणतो ना, काहीतरी होणार आहे वाईट. तर महाराज कुठल्या ना कुठल्या दृष्टी स्वप्नात येऊन काही ना काही येऊन ते आपल्याला दाखवतात की पुढे धोका आहे. है ना? आता सगळ्यात मोठा की संकेत म्हणजे की ते कुठलीही चुकीची गोष्ट होत असते ना, तर ते नाही रुपल थांबायचं, आपल्याला नाही करायचंय. बरं, हे कसं कळतं तुम्हाला? हे कारण की स्वामी म्हणजेच आपल्या आत्मात, कारण की आपल्या हृदयातच स्वामी बसतात, है ना? तर ते ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही स्वामीशी कम्युनिकेशन करता, जेव्हा तुम्ही स्वामींशी बोलता, तेव्हा ते हळू ते गोष्टी कळत जातात. नंतर कळलं की नाही, ही व्यक्ती चुकीची आहे, इथे जाणं चुकीचे आहे, हे आता थोडंसं थांबवायचं, हे मला करायचं नाहीये. हे ऑटोमॅटिकली स्वामी सांगत असतात. खरंच. आणि जसं म्हणतात की कोणत्याही रूपात आपल्याकडे देव येऊ शकतो. हो, तर अगदी बरोबर असे आहे. काही अनुभव आलेत हो, हो. तुम्हाला? कारण की काय होतं माहितीये का, की जेव्हा तुम्ही देव म्हणा किंवा स्वामी म्हणा, तर जरूर नाही की स्वामी त्यांचं जे साक्षात जे रूप आहे तेच घेऊन येतील. येस. असंही होतं बऱ्याच वेळेला की एखादा व्यक्ती पडलाय, लागलंय त्याला किंवा ऑपरेशन होतंय, डॉक्टरच्या रूपात येतात. अचानकपणे एवढा खर्च कुठून होणार? म्हणजे असे अनुभव लोकांना आलेले आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं ना, की बाबा मला काही गोष्टी करायच्या आहेत, तर कुठे थांबायचंय, कुठे करायचंय, कुठे नाही करायचंय, की कोण व्यक्ती भेटणार आहे, तर ती आपल्यासाठी योग्य आहे का? तो आपल्याला फसवत तर नाहीये ना? किंवा मी चुकीचं पाऊल तर उचलत नाही ना? ह्या गोष्टीचा संकेत सुद्धा स्वामी देत असतात. कारण की जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, तुमची ती लेवल म्हणतात भक्ताची लेवल एक पातळी, जसं ज्युनियर, सिनियर, KG, फर्स्ट तसं होतं ना, तसं आपण पण त्या स्टेप्सनी जात असतो. तर हळूहळू जसं तेव्हा नॉलेज येतं ना, तसं महाराज आपल्याला नॉलेज देतात. मग आपली सिक्स सेन्स ही पॉवरफुल होते आणि आपल्या भोवती जेव्हा नामस्मरण करतो, ते एक कवच निर्माण होतं. त्या सुरक्षा कवचामुळे आपण गोष्टी चांगल्या होतील की नाही होतील, की काय करायचं की नाही करायचं, काय थांबायचं, हे ऑटोमॅटिकली स्वामी येऊन आपल्याला सांगतच असतात. नक्कीच. आणि आजकाल ना बरेच ठिकाणी आपल्याला स्वामींचे मठ दिसतात आणि बरीच लोक जातात सुद्धा तिथे. पण काही लोक असतात ना, ते संभ्रमात असतात की स्वामींकडे जायचं का, देवावर विश्वास ठेवायचा का, म्हणजे त्यांचा दुसऱ्या देवावरही विश्वास असेल, स्वामींविषयीचा जो संभ्रम आहे तो कसा दूर करता येईल? आता आमची ही जर्नी आहे ना, एवढ्या जर्नीमध्ये आम्ही एवढं बघितलंय की तेव्हा जेव्हा मी दिंडोरी प्रणितमध्ये होतो, तर आम्ही प्रचार करायचो स्वामींचा. तर त्यावेळेला असं असायचं की बऱ्याच जणांना महाराज माहित नसायचे. आणि असंही होतं की जे स्वामींचं जिथे मठ आहे ना, त्याच्या बाजूला बिल्डिंग असते. लोक लांबून येतात, पण त्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये एकही व्यक्ती येत नाही. मग अशी परिस्थिती निर्माण होते. त्याच्या मागचं कारण हेच असतं, एक तर त्यांची वेळ खूप चांगली असते. जे स्वामी जोपर्यंत आपली वेळ चांगली असते, त्यावेळेला आपला देव कोणी आठवत नाही, फक्त पैसा दिसत असतो. कधी पण तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा आपली वेळ चांगली असते ना, तेव्हा आपल्याला मला वाटत नाही की सहजाच देवाची आपल्याला गरज आहे. प्रत्येकाला असं वाटतं. आपण स्वामींना किंवा देवाला कधी आठवतो, जेव्हा मला दुःख आलंय, मला प्रॉब्लेम्स आहेत, मला याच्यातून बाहेर काढा रे कोणीतरी. आणि सगळे प्रयत्न झाल्यावरती महाराज तुम्ही आता ह्याच्यातून मला बाहेर काढा, किंवा परमेश्वरा तुम्ही मला बाहेर काढा. मग त्यावेळेला ती लोक असं ना खाली उतरून मग त्या मठात जातात, अरे बाजूला होता, आम्ही आजपर्यंत गेलो नाही. मग ही परिस्थिती म्हणूनच निर्माण होत असते.